नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकतोय पोपटराव भसे यांची यासी कैसा नारायण ही कादंबरी आणि आज भाग 3. दुसऱ्या दिवशी सकाळी 10च्या सुमाराला जीजी मंजुळा मावशीला बरोबर घेऊन पांढरीला गेली. परत यायला त्यांना 5 वाजले. सावळ्या वर्णाचा काटक शरीराचा बाबू आणि काळी सावळी धिप्पाड त्याची आई सीताबाई यांना बरोबर घेऊनच त्या आल्या. अंगापिंडानं भरदार असलेली सीताबाई जीजीच्याच वयाची असावी. जनावरांच्या मागे फिरायला बाबू आणि शेतातली कामं करायला सीताबाई हे दोघंही आल्यामुळे आप्पा जीजी जाम खुश झाले होते. त्यांच्या राहण्यासाठी आप्पानं लागलीच बाबूच्या मदतीनं पडवीच्या पुढच्या बाजूला 7-8 फूट रुंदीची कारव्याच्या कुडाची खोली काढली. लाईटची पण व्यवस्था करून दिली. सीताबाई विधवा होती. 3-4 वर्षांपूर्वी तिचा नवरा कसल्याशा असाध्य आजारानं मरण पावला होता. तिला जवळचे कोणी नातेवाईक नव्हते म्हणून माझ्या मोठ्या मामांनी त्यांना आश्रय दिला होता. मामांच्या शब्दाचा मान ठेवण्यासाठी सीताबाईला म्हणूनच आमच्याकडे येणं भाग पडलं होतं. नाना नानीतून वेगळं निघाल्यामुळे आम्हा दोघा भावंडांना 8-10 दिवस फार चुकल्यासारखं वाटलं. खाता पिता उठता बसता नाना नानी सागरदादा अक्का नजरेपुढे दिसायची. जीजी देखत त्यांच्याशी बोलायचं धाडस व्हायचं नाही. मन बेचैन व्हायचं. अक्कानं 2-3 वेळा समजूत घातली आणि नंतर हळूहळू सवय होत गेली. दिवाळीच्या सुट्टीत मला सुनीताला आजीनं पांढरीला बोलवलं होतं पण मी नाही गेलो. जावंसं वाटलंच नाही. समाधानाची एक बाब होती, सगळं सुरळीतपणे मार्गी लागल्यामुळे जीजीचा त्रागा बराचसा कमी झाला होता. दिवाळीनंतर एके रात्री अंगणात जेवताना जीजीनं सीताबाईला विचारलं, सीताबाई तुला धारा काढता येतात का? हां येतात की. आपली चंद्री माझ्या हातावाली आहे पण तिची धार काढायची भीती वाटते मला. सकाळ संध्याकाळ 4-4.5 लिटर दूध देते ती. भीतीपोटी माझ्याकडनं 3 लिटरसुद्धा दूध पिळून होत नाही. उद्यापासनं धार काढायचं काम तुझ्याकडं, समजलं ना? अहो तुमची सेवा चाकरी करण्यासाठी मी इथं आले जीजी. मला झेपणाऱ्या कामांना मी कधीच नाही म्हणणार नाही. आणि आठवड्याभरात शाळूची राखण करायला सुरुवात करायला पाहिजे सीताबाई, आप्पा म्हणाला. हरभरा पण काढायला आलाय आप्पा, सीताबाई आप्पांना म्हणाली. धारा शेणपाणी आणि शेतातल्या पिकाची सगळी जबाबदारी तुला सांभाळावी लागेल. कमळाला देवधर्माची आवड असल्यामुळं शेतातल्या कामापेक्षा बाहेरच्या उद्योगात लय रस आहे तिला. अहो शेतातल्या कामाची तुम्हाला तरी आवड आहे का? जीजीनं विचारलं. नाही आत्तापर्यंत नव्हती, सगळं परस्पर होत होतं. आता अंगाव पडलंय, आवड लावून घेतली पाहिजे. सीताबाई विजय निघालाय म्हणून आता सांगून ठेवते तुला. शेजारी पाजारी तुझे कान भरवायचे प्रयत्न करतील. खोटं नाटं काय बी सांगतील. कोणाच्या उंबऱ्यात जाऊन उभं राहायचं नाही. आपल्या शेतात काम नसल्यावर आमच्या संमतीशिवाय कुणाचाही बांध साळायला जायचं नाही. आम्ही तुम्हाला काय बी कमी पडू देणार नाही. लागल ते मागून घ्यायचं, लाजायचं नाही, घरच्यासारखं काम करायचं. अहो आप्पांनी सांगितलंय सगळं. यात मी फार पोळून निघाली जीजी, तुमचा शब्द नाही वालांडणार. औंधा शेतातल्या सगळ्या पिकात आपली अर्धले. येत्या पाणकाल्यापासून निम्म्या शेतात जे काय करायचं ते आपलं, आप्पा म्हणाला. पावसाळ्यात काय काय करता? तेल मिठासाठी, किरकोळ खर्चासाठी भुईमुगाशिवाय मिरच्या, वांगी, टमाटी, गवार, भेंडी, कोथिंबीर करत आलो आहे. डेअरीला दूध चालू आहे. चावडी शेजारच्या दुकानाचं भाडं भेटणार आहे. व्यवस्थित बागन आपलं. बाबू तुला अवतकांडी जमन ना? पेरणी करता येत नाही मला फक्त. तुला काय लागलं सवरलं तर मागत जा. मला काय दिसाड फक्त एक गाय छपची पुडी लागते. एक सांगायचं राहून गेलं सीताबाई, आपल्या मावळतीच्या बांधावरच्या उजव्या कोपऱ्यात म्हसोबाचं ठाण आहे. बाईची सावली बी त्याच्यावर पडू दिली जात नाही. आपलं राखणदार आहे त्यो, जागृत देव आहे. अमावास्या पौर्णिमेला रात्रीच्या 12 वाजता त्याची फेरी निघते. कधी कधी दुपारच्या 12 वाजता बी त्याच्या गणांचा मेळा वाजत गाजत डोंगराच्या दिशेनं जातो. घाबरायचं नाही असं काय जाणवलं तर. एका जागेवर हात जोडून उभं राहायचं फक्त. आणि बाबू तू 4-6 दिवसांनी त्या देवाला तांब्याभर पाणी घालत जा. अरे तुम्हाला त्या परिसरात साधा काटावी मोडणार नाही, जीजीनी सांगितलं. तुम्हाला त्या देवाची वर्षाकाठी जमा करावी लागत असन. अवय की सासरा जिवंत होता
तोपर्यंत एका वर्षी 2 पायाचं तर दुसऱ्या वर्षी 4 पायाचं देत होतो. त्याच्यानंतर पाटलानं जत्रा बंद करून टाकली. देव मुक्या जीवाचा बळी मागत नाही, त्यांचा हा ह्या का अजूनपर्यंत कायम आहे. आता मला सांगा, कधी कोणची हानी होईन सांगता येईन का सीताबाई? त्यांना कोणाला त्रास होत नाही हो, मला होतो म्हणून औंधा 2 पायाचं देणार आहे मी, जीजी म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळी आतल्या दालनात मी पोहे खात असताना चुलीपुढे बसलेल्या आप्पानं जीजीला विचारलं, एक विचारू का तुला? विचारायला मी तुम्हाला केव्हापासून बंदी घातली? अगं तसं नाही ग. मग कसं आहे? घट बसल्यापासून जाणवतंय मला. काय ते? आजपर्यंत 5-6 वेळा तरी झाले असतील. मध्यरात्रीनंतर गाढ झोप येत असताना काय काय बडबडती सांगता येईन का तुला? मी काय काय बडबडती? अगं मी तुला विचारतोय, कसली स्वप्न पडतात? दडपतं का? कधी वरडतीस, कधी केंचाळतीस, कधी भांडतीस बी. बडबडताना दम लागतोय तुला. काय प्रकार काय आहे हो? जीजीने उत्तर दिलं नाही. आप्पानं पुन्हा विचारलं, का गप का झाली? काय सांगू? सांगितलं तर तुमचा विश्वास नाही बसणार. अगं स्वप्न खरी नसतात कांबळा. आपल्या मनात जे घोळत असताना तेच अनेकदा स्वप्नात येतं बघ. म्हणूनच तुमचा विश्वास बसणार नाही म्हणले मी. अगं तू बडबडायला लागली की मला लगेच जाग येते ना. तुझ्याऐवजी मलाच घाम फुटतो, उठूनच बसतोय मी. समजणं असं झालंय मला. कोणी काय जादूटोना आपल्यावर जादूटोना करायची कोणाला हिंमत होणार नाही. सीताबाईला आणायला ज्या दिवशी मी पांढरीला गेलते ना, त्या दिवशी मी पारूबाईकडनं घराचा गोठ्याचा बंदोबस्त करून आली. त्या मंजुळाला नाही का येत बंदोबस्त करायला? काय येतंय मंजुळाला? ती पारूबाईचा हात नाही धरू शकत. मग तुझं झोपेत बडबडणं कमी व्हायच्या ऐवजी वाढलं का? माझ्या अंगाऱ्या दुपाऱ्याच्या कर्मकांडाच्या याडाला आजपर्यंत नावं ठेवत आला ना तुम्ही. हे बघ, माणसाला त्याचा अति वेड असू नये या मताचा आहे मी. कसं सांगायचं तुला? तुझ्या याडाला पाठीशी घालता येत नाही आणि विरोध पण करता येत नाही. मला काय कुणाला करण्या नाही करायच्या धनी. चेटकिनीचा धंदा बी नाही करायचा मला. संसार प्रपंचासाठी, मुलाबाळांच्या सुख शांतीसाठी मी तळमळती. अनेकदा सांगून पटत बी नाही तुम्हाला. तू स्वप्नाबद्दल सांग. हिरवी साडी नेसलेली एक काळी सावळी बाई स्वप्नात येते. हिरव्या चोड्याची, मोकळ्या केसाची, कपाळावर कुकवाचा मळवट फासलेली. पण म्हणती काय? नाही म्हणत मागत काहीच नाही. हातात पलिता असतो. दाराची कडी वाजवती. मी दार उघडून बाहेर गेली की शेजारच्या दारात जाऊन उभी राहते. त्या दाराची कडी वाजवती. नाणी सुपामध्ये डाळ, गूळ, पीठ आणि कुकवाचा करंडा घेऊन बाहेर येते. ती बाई नानीच्या कपाळाला कुकू लावती. नानीचा शिधा स्वीकारून निघून जाती. नानी माझ्याकडे बघून खादा खादा हसत दार लावून घेते. तळपायाची आग मस्तकाला भिडती माझ्या. नेहमी तीच बाई येते का स्वप्नात? हा ना. एकदा तर तिने माझं तोंड दाबलं होतं. एकदा फाडकन तोंडात बी मारली माझ्या. काय कारण काय? तेच तर उमजन असं झालंय. पारूबाईनं काय उलटं केलं नाही ना? ती काय माझी वादी दुश्मन नाही. काळूबाईच दुष्टावन दाखवत असावी असं राहून राहून म्हणत येतं माझ्या. एकदा ते आई मावशीच्या पायावर लोटांगण घायला जावं असं वाटायला लागले. तुम्ही नाही त्या पुनवला सवड काढा एक दिवसाची. सकाळी जाऊ, देवीची वटी भरू, पोळीचा निवेद दाखवू, संध्याकाळी परत येऊ. अगं मंजुळाला समजलं तर ती निघल. सोपान नाथा पण येतो म्हणतीन. त्यांना पुरणपोळी चालणार नाही धनी. 2 पायाचं द्यायचं आग्रह धरतीन. जीप करून जाऊ म्हणतीन. बाटल्याबरोबर घ्यायला कमी नाही करणार. तुला देवीच्या भेटीला जायचं आहे ना. बाटलीतलं तीर्थ तुला थोडंच प्यायचं आहे. तुझ्या भोळ्या भक्तिभावाआड आम्ही अजिबात येणार नाही. खाणाऱ्या पिणाऱ्यांनी आणि नाचणाऱ्या घुमणाऱ्यांनी देवदेवतांचं पावित्र्यच नष्ट करून टाकले. देवदेव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव निर्णशी मुळी कोण. या दांभिकांना, कर्मकांडांचं थोताड माजवणाऱ्या पाखंड्यांना खरा देव समजतच नाही. त्या देवापासून ही मंडळी लय दूर गेलीत. अशांना मुक्या जीवांना मारून कैसा भेटेल नारायण. नाही का? देवाऱ्याचं स्तोम माजवणारे, अंगारा धुपाऱ्याचे हरवून शेंद्राच्या देवाला भाजणारे, हे सगळे पापाचे रांजण भरत असतात ग. आपल्याप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही परमात्मा जन्माला घालत असतोय.
त्यांच्या मानवसुरी फिरवून बांधावरचे शेंद्राचे देव नाही संतुष्ट होत. मला पण यायचं आहे काळूबाई बघायला. ताटलीतले पोहे संपवून मी म्हणालो, अरे तू दुसऱ्याच्या वंजळीनं पाणी पिणारा माळकरी बुवा, कीर्तनकार मामाचा चेला, काळूबाई बघायला नाही जात, तिचं दर्शन घ्यायला, तिचा आशीर्वाद घ्यायला जावं लागते. तुझ्यासारख्या नास्तिकाचं काम नाही ते. काय नास्तिक म्हणजे काय? देवाधर्माला न मानणाऱ्याला नास्तिक म्हणतात. मी देवाधर्माला मानत नाही असं तुला कोणी सांगितलं? मी रोज महादेवाच्या मारुतीच्या दर्शनाला जातोय. रामकृष्णाच्या कथा, ज्ञानेश्वर तुकारामांची अभंग आवडतात मला. बरोबर, लय छान आहेस तू. पाणी पी, बाहेर जा, अभ्यास करत बस. सीताबाई काय करते बघायला जा रे. तिचं शेण काढून झालं असेल तर बोलावले म्हणून सांग. त्या बाबूला विदे पाठवून. मला कटवण्यासाठी आप्पा म्हणाला. अंगणात गेलो. अक्का अंगण सारवत होती. तिला विचारलं, सुंदर काकीला सुट्टी दिली का? अरे नानानी तिला शाळूकडे जायला सांगितलंय. कंसात दाणे भरायचे येळेला पाखराचं तोंड लागलं तर ती 8-15 दिवसात कंस पांढरी करतील. सागरदादा परवा येणार होता ना? अरे त्याची नाशिकला गेली सहल. कधी येणार सागरदादा काय सांगता येत नाही. मग मला बानू सीताबाईची आठवण झाली. दोघंही दिसले नाहीत. अक्कानं बादलीत हात विसळत विचारलं, चहा चपाती खायला येतो का? भावडीच्या विश्वनाथाची यात्रा अवघ्या 4 दिवसांवर आली होती. परीक्षा संपल्या होत्या. बळीराजाच्या खळ्यातली कामं आटोपली होती. कडब्याच्या गंजी लावून झाल्या होत्या. सुगी चांगली साधल्यामुळे भावडी एकंदर आनंदात होती. एप्रिल महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची 7 तारीख होती. सकाळचे 8 वाजायला आले होते. जीजी चपात्या लाटत होती. चहाला उकळे आली होती. मी सुनीतासह चहा चपाती खाण्यासाठी चुलीपुढे जाऊन बसलो. चहाचं पातेलं निखाऱ्यावर ठेवून जीजी मला म्हणाली, तुझा बाप दुधाची बादली आणायला कवाचा गोठ्यात गेलाय. सीताबाईला जाडलोट करायला उशीर झाला असेल तर धार काढून झाली नसेल ना, येतीन की एवढ्यात. अरे पण मग चहापुरतं दूध घेऊन ये. 5 मिनटं दम धरवत नाही का तुला? अरे सुनीता रात्री न जेवता झोपली होती पोरा. मला उठावंच लागलं. फळीवरचा ग्लास घेऊन बाहेर गेलो. गोठ्याकडे जाताना गोठ्याच्या उघड्या खिडकीतनं नजर अचानक आत गेली. आतलं दृश्य बघून विजेचा शॉक बसल्याप्रमाणे झटका बसला. झटकन मागे सरकलो. जे पाहिलं ते बर्फासारखं थिजवणारं होतं. 2-3 क्षण डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. आप्पा सीताबाई एकमेकांकडे तोंड करून चंद्रीजवळ उभे होते. आप्प्या उभ्या उभ्या दोन्ही हातांनी सीताबाईला घट्ट पकडत होता. डोळ्यांवर विश्वास बसला नसल्यामुळे 2 पावलं पुढं होऊन पुन्हा खिडकीतनं डोकावलो. प्रकार खरा होता. मागे सरताना सीताबाईचं बोलणं ऐकू आलं. अहो आप्पा, आता काय राहिले माझ्यात, पुरं करा की. जीजी दुधाची वाट बघत असन, जावा. आज रात्री अंगणात झोपणार आहे मी. समजले, जावा बिगिनी. मी पळत अंगणात गेलो. सीताबाईच्या खोलीच्या दाराजवळ जाऊन मोठ्यानं म्हणालो, आप्पा दूध घेऊन या लवकर, जीजी कावाची वाट बघते. आप्पा दुधाची बादली उचलून झटकन बाहेर आला. माझ्याजवळ येऊन म्हणला, गोट्यात माश्या लय झाले रे, उभं राहू देत नाहीत. माश्या चावत होत्या ना, त्यामुळे चंद्री लवकर पाणवली नाही. मग पावडर माराय पाहिजे. डेअरीकडून येताना या घेऊन. आणि तू कुठं निघाला गालाच घेऊन? अहो चहासाठी दूध आणायला जीजीने पिटाळलं मला. सुनीताला लागली भूक. 2-3 मिनटं पण तुझ्या आईला दम धरावला नाही वे. अहो तिला तर काय प्रत्येक गोष्टीची घाई असते आप्पा. मी शांतपणे एका जागेवर बसलेलो, तिला बघवत नाही ना. तुम्ही चला बेगीनं. चहा चपाती खाताना आप्पाच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं. येऊनी संसारा काय हित केले, आयुष्य नासिले शिष्णोदरी. कौतुक वाटावं, अभिमान वाटावा असं माझ्या बापानं ह्या असल्या प्रकारांशिवाय दुसरं काही केलंच नव्हतं. व्यसनं आणि विषय वासनेत जीव गुंतल्यामुळे आईची गुलामगिरी पत्करून आयुष्याची नासाडी करून घेतली होती त्याने. बापा मागोमाग आतल्या घरात गेलो. बहिणीजवळ जाऊन बसलो. बापाचा व्यभिचार विसरण्याजोगा नव्हता. शेजेला रोज हक्काची बायको असताना मैथून सुखाची चटक लागलेली माणसं कधी तृप्त होत नाहीत. यांच्या पोटी परमेश्वरानं का जन्माला घातलंय मला? त्यावेळी पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर मला आज तागायत मिळालं नाही.
अरे संजय, लक्ष कुठं आहे तुझं? का बसला असा मुकच तांबासारखा? चहा चपाती खायची नाही का तुला? खायची ना, दे. अरे तुझ्या पुढं ठेवली, दिसत नाही वे? याचं चित्त नाही थाऱ्यावर कमळा. गोट्या कावड्या वाट बघत असतील. आप्पा, गोट्या कावड्या खेळताना कधी बघितलं वे मला तुम्ही? तुमच्यासारखे नाद नाहीत मला. आजीला आणायला पांढरीला जायचंय. आता मधीच कशी काय आजीची आठवण आली? माहीत असूनही आप्पानं मुद्दाम विचारलं. अहो, 4 दिवसावर आपल्या गावाची यात्रा आली. यात्रेच्या निमित्तानं 8-15 दिवस आणायचं आईला. तुम्हीच म्हणला होता ना, विसरला का? खरंच की. पण पांढरीला जाऊन येणं याला जमल का? न जमाय काय झालं? काय लहान आहे वय तो? आणि आप्पा, मी एकटा नाही जाणार. सोबतीला नंदूला घेऊन जाणार आहे. तेवढ्यात एका ताटलीत 8-10 पेढे घेऊन अक्का आली. आम्हा चौघांच्या हातावर तिने 2-2 पेढे ठेवले. एक पेढा तोंडात टाकून आप्पानं तिला विचारलं, कशाचे आणले पेढे? सागरदादाला नोकरीची ऑर्डर मिळाली. कधी? काल संध्याकाळी. आप्पा ग्रामसेवकाने आणून दिली. आपल्या यात्रेच्या दिवशी कामावर हजर व्हायचे त्याला. कोणत्या गावी हजर होणार? धावडीला. आणि पगार किती मिळणार अक्का त्याला? 8-10 हजारापर्यंत मिळेल असं नाना म्हणले. सागरदादा मला 3-4 हजार पगार मिळेल असं म्हणला होता. अरे त्याला माहिती नसावं. सागर नशिबान आहे अक्का. तडकाफडकी सरकारी नोकरी मिळणं लय अवघड असतं. नानांची पुण्य आहे कामी आली आप्पा. त्यांनी सभापतींचे 2-3 वेळा उमरे झिजवले, आमदारांना विनंती केली, म्हणून ऑर्डर निघाली. जिजीच्या कपाळावरच्या आठ्या बघून अक्कानं लगेच पाठ फिरवली. असूया फार वाईट असते. सागरदादाला सरकारी नोकरी मिळाली म्हणून जिजीच्या पोटात ढवळण्याचं काहीच कारण नव्हतं. सागरदादा कोणी पारका नव्हता. उलट तिला आनंद व्हायला पाहिजे होता. हातातले पेढे चुलीच्या भानुशीवर ठेवून तिने सुतकी चेहऱ्यानं चहाचा कप ओठाना लावला. ती अक्काला साधं बस सुद्धा म्हणाली नाही. फार वाईट वाटलं मला. उरलेलं खाणं पिणं सोडून उठलो. जिजी खेक असली. काय खाणं का अर्धवट टाकून उठला? भूक पळून गेली का तुझी? नोकरी सागरला लागली, तुला नाही. म्हणून तुझ्या बोटात गोळा उठलाय का कमळे? कळत कसं नाही तुला? अगं, उद्या आपल्यावर काय बेतलं तर त्यांच्याशिवाय आपल्या पाठीशी आहे का कुणी? 2-2 तास देवाऱ्या पुढं बसती. डोक्यात प्रकाश कसा पडत नाही तुझ्या? अगं, मुंगी होऊन साखर खायची असती. गोड बोलण्यानं काय नुकसान होणार आहे का आपलं? आणि काय वाईट केलं ग त्यांनी? मनातली जळमटं काढून टाक. आप्पा म्हणाला. जिजेनं प्रतिउत्तर नाही दिलं. आप्पाचं समजावणं तिला थोडंफार पटलेलं असावं. आप्पानं तिला साथ दिली नाही म्हणून मला बरं वाटलं. मी उठून बाहेर जायला निघालो तेव्हा जिजी काहीशा उजळलेल्या चेहऱ्यानं म्हणाली, तुला पांढरीला जायचंय संजू. तुझ्यासाठी एखादं धीरड तळते. अर्धपोटी जाऊ नको. तुझ्या बापाचा उपदेश पटलाय मला. अगं, पण मामी जेवायचा आग्रह करल ना जिजी. अरे पण पांढरीत पोचायला तुम्हाला 11 वाजतील. तोपर्यंत जाईन पोटातलं जिरून. बस. मला पुन्हा खाली बसावं लागलं. मला वितंडवाद आवडत नव्हता. नाना नानींशी जिजीनं गोड बोलावं एवढीच माझी माफक अपेक्षा होती. तिने तव्यात धिरडं टाकलं. मी खायला लागल्यावर म्हणाली, यात्रेचं निमंत्रण द्यायला पारूबाईकडे जाशील ना? 1 रात येऊन जा म्हणावं. विसरू नको. मग धाकट्या मामाला बी सांगायला पाहिजे. त्यो आहे 12 पिंपळाचा मुंजावा. यात्रेला यायला त्याला सवड होईन का? हे बघ, आज उद्या कोणाकडे तिने निरोप देतो मी. सांगितलं नाही असं त्याने बी म्हणायला नको. दुधाची किटली उचलून आप्पा म्हणाला. जिजीच्या डोक्यात प्रकाश पडल्याच्या समाधानात कपडे बदलून मी घराबाहेर पडलो. चावडीच्या वाटेनं सागरदादा येताना दिसला. धावत त्याच्याकडे गेलो. त्याला मिठी मारली. आनंदानं म्हणालो, दादा तुला नोकरी लागल्याचं ऐकून लय आनंद झाला बरं का. अरे, जवळचं गाव मिळालं म्हणून दुधात साखर बी पडली. तू गेला होता कुठं? घाडगे भाऊसाहेबांनी चहाला बोलवलं होतं. धावडीच्या ग्रामपंचायतीचा 4 सध्या त्यांच्याकडे आहे ना. म्हणजे? अरे, धावडी गाव ग्रामपंचायतीचं दप्तर त्यांच्या ताब्यात आहे. आणि तू कुठं निघाला? सजून दजून? पांढरीला निघालो आजीला आणायला. नानींना उडीद वडे तळायला सांगितले होते मी धिरड्याबरोबर 2 चपात्या खाल्ल्या दादा. आत्ता पोटात जागा नाही. नंदूला सांगून ठेवले, तो वाट बघत असेल. सागरदादाला टाटा केला. नंदूकडे गेलो. तो तयार होऊन माझी वाट बघत अंगणात उभा होता. त्याच्या हातात हात गुंफून स्टँडकडे गेलो. चौफुल्याला जाणारी 6 आसनी रिक्षा उभी होती.
भावडीपासून चौफुला 9 किलोमीटर अंतरावर आणि चौफुल्यापासून पांढरी अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे 10 वाजताच आम्ही मामाच्या घरी पोचलो. मला बघून आजी, मामा, मामींना अर्थात आनंद झाला. मामाचा मुलगा धर्मादादा आणि सून कुसुमताई घरात दिसले नाहीत. ते कारगावला गेलेत, मामींनी सांगितलं. चहा झाल्यावर आम्ही पहिल्यांदा पांढरी नदीकाठच्या कृष्णा मंदिराकडे गेलो. कृष्ण दर्शनानंतर घाटावर 10-15 मिनटं थांबून तसंच पारूबाईला निमंत्रण द्यायला गेलो. गुरुवार असल्यामुळे पारूबाई घरात एकटीच होती. तिचं देव्हाऱ्यापुढचं दुकान बंद होतं. तिने फार आग्रह केला, त्यामुळे अर्धा कप चहा घ्यायला लागला. मामाकडे जायला 12 वाजले. जेवलो, तास 1.5 तास विश्रांती घेतली आणि मग आजीसह मामाच्या घराबाहेर पडलो. भावडी गाठायला 4 वाजले. संध्याकाळी थोडा वेळ पलीकडे जाऊन बसलो. सागरदादा, अक्काबरोबर बऱ्याच दिवसानंतर बराच वेळ गप्पा मारल्या आणि मग जेवायला आलो. जिजीनं लाल भडक रश्श्याची बटाट्याची भाजी केली होती, कीस तळला होता, शेंगदाण्याची चटणी केली होती. आम्ही सगळेजण एकाच वेळी जेवायला बसलो. गप्पा गोष्टी करत जेवलो. घरातलं आनंदी वातावरण बघून आजीही खुश झाली. जेवणानंतर मी अंगणात अंथरूण टाकलं. आजी असल्यामुळे आप्पा अंगणात झोपणार होता हे मला माहिती होतं. थोड्या वेळानं तो पांघरायला ब्लँकेट आणि उशी घेऊन बाहेर आला. मी त्याला विचारलं, अंगणात झोपणार तुम्ही? अरे उन्हाळ्यामुळं घरातले उकडते. त्यातून तुझी आजी तुझ्या आईच्या सोबतीला आली. आप्पा बिछाण्यावर बसतो न बसतो तोच बाबू आणि गुणाजी आपापले बिछाने घेऊन अंगणात आले. दिवसभराची उन्हाची काहिली बरीच कमी झाली होती. हवासुद्धा झुळूझुळू व्हायला लागली होती. घामानं चिकट झालेलं अंग सुखावलं होतं. रात्र अंधारी होती. काजव्यांचे थवे झाडाझुडपांभोवती लुकलुकत होते. रातकिड्यांची किर्र चालली होती. जिजीनं अंगणातली लाईट बंद केल्यावर आम्ही अंथरुणावर अंग टाकलं. तोंडावर पांघरून ओढून घेताना मला सकाळच्या गोठ्यातल्या प्रकाराची पुन्हा आठवण झाली. त्यामुळे भरपूर जेवलो असतानाही पापण्या मिटल्या नाहीत. उजव्या कुशीवर वळालो, शांतपणे पडून राहिलो. शेजारी झोपलेल्या आप्पाची चुळबुळ चालू झाली होती. 10-15 मिनिटांनी आप्पा एकदा लघवीला पण जाऊन आला. त्यानंतर 15-20 मिनिटांनी उठून बसला. 5-10 मिनिटं आमचा कानोसा घेत राहिला. आम्ही तिघेही झोपी गेलो असल्याची खात्री झाल्यावर उठला. माझ्या पापण्या मिटल्या नव्हत्या. आप्पा आस्ते आस्ते सीताबाईच्या खोलीकडे गेला. तिने दाराला कडी घातली नव्हती. दार करकरलं. क्षणार्धात बंद झालं. डोक्यावरचं पांघरूण किंचित बाजूला केलं. सीताबाईच्या खोलीत लाईट लागली होती. असंच घडणार हा मी अंदाज केला होता. आप्पाची सीताबाईशी बऱ्याच दिवसांपासून भानगड चालू झालेली असणार. जिजीच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अरेरावीला आप्पाचं हे प्रतिउत्तर सर्वस्वी अयोग्य होतं. सीताबाई विधवा होती. तिला गरज होती, पण आप्पाचं टोपलं भरलेलं होतं. अतृप्ती होती असं म्हणता येणारच नव्हतं. उठावं आणि सीताबाईच्या खोलीतला आप्पाचा प्रताप बघून यावा असा विचार एकदा मनातही आला होता, पण झटकून टाकला. हिडीस प्रकार बघणं सुद्धा पाप असतं. घाम फुटला होता तरी अंग कोरडं करण्यासाठी अंथरुणावर उठून बसायचं धाडस करावंसं वाटलं नाही. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर खोलीचं दार करकरलं. पाठोपाठ खोलीतली लाईट बंद झाली. बापाचा व्यभिचार बंद डोळ्यांनी अनुभवायला मिळाल्यामुळे काळीज ठिकाणावर राहिलं नव्हतं. मित्रांनो, हा 3रा भाग इथेच संपला. 4था भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.